कसे आहात? कोण बोलतंय? इतक्यात आवाज विसरलास म्हाताऱ्या? रुपाली म्हात्रे बोलतेय. तुम्ही पुन्हा का फोन केला? कारण तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये. प्रेमाने समजवलं होतं की नाही तुला की अद्वैत आणि तुझ्या त्या भिकारड्या नातीचं नेत्राचं लग्न नाही होऊ शकत. नका स्वप्न बघू. का कळत नाहीये? समजव तुझ्या नातीला. नाहीतर काय बाईसाहेब, तुमची अडचण मी समजू शकतोय, पण हे जे काही सुरू आहे ते देवी आईच्या इच्छेनुसार तिच्या मनाप्रमाणे सुरू आहे. तेव्हा आता तुम्हाला जी काही तक्रार करायची आहे ती देवी आईकडे करा, कारण तिनेच हे सगळं ठरवलंय. देवी 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 काही करू शकत नाहीये तुझी देवी आई. माझं मी तुम्हाला सांगितलं ना, नेत्राचं लग्न कोणाशी व्हावं हे देवी आईनीच ठरवलंय. नाही नाही नाही, तुम्ही असे सुधारणार नाही. मी बघते आता तुम्हाला कसं सरळ करायचं ते. आबा, हे सगळं काय सुरू आहे? कुणाशी बोलत होतात फोनवर? आणि नेत्राचं लग्न? आबा, कुणाशी नेत्राच्या लग्नाबद्दल बोलत होतात? कुणाशी लावताय तिचं लग्न? सांगतो. कधी? लग्न लागल्यावर? सुनबाई जरा शांत हो, सगळं समजवतो मी तुला. आबा, ते काही जे काही आहे ना ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. हाय. हाय. अजून जागी कायस? असंच. माझा विचार करत होतीस का? हो. नेत्रा, माझा विश्वासच बसत नाहीये. कसं घडलंय सगळं? आय मीन, आपल्यासाठी सगळं बदललंय नेत्रा, चांगल्या अर्थाने.
चुकून ते आधी डोळ्यात प्रेमाचं पाठवलं. मला हे पाठवायचं होतं. चुकून काय? डोळ्यात प्रेम आहे तर आहे ना. काय केलंस, काय केलंस? चालू दे चालू दे. नेत्रा अजून जागीच आहेस तर भेटूया का? मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. लवकर ये, मी लॉन मध्ये वाट बघतोय. हे लग्न म्हणजे या घरात येऊ घातलेलं वादळ आहे. या लग्नामुळे घरात आनंद नाही, दुखवट्याला सुरुवात होणार आहे. नेत्रा, तू तू अजून जागी? तू झोपली नाहीस? तुला काही हवंय का? पाणी हवं होतं. मी पण पाणीच घ्यायला आले होते. चल ना आपण घेऊया. चल चल.
आता शांतपणे झोपायचं. ओके? ग गुड नाईट. गुड नाईट. सॉरी, मी झोपमोड केली तुझी. नाही मी असं कुठं काय म्हणाले? हाच तर प्रॉब्लेम आहे ना नेत्रा, तू बोलतच नाहीस काही. म्हणजे काही नाही. सॉरी. ते मगाशी ना ते तसं चुकून, म्हणजे मला तो हसणारा चेहरा पाठवायचा होता. इमोजी म्हणतात तर. हो तेच. ते ते डोळ्यात प्रेमाचं मी चुकून पाठवलं. खरंच चुकून झालं. माहितीये मला. मला अजूनही विश्वासच बसत नाहीये की ते पैंजण तुझंच होतं. तुला माहित नाहीये नेत्रा, मी किती विचार केलाय त्या पैंजणाबद्दल. ते पैंजण कोणाचं असेल, मला ना ओढ लागली होती. कोणाचं असेल ते पैंजण, ती मुलगी कशी असेल. आणि समहाऊ मला असं वाटायचं की ते पैंजण जिचं असेल तीच माझी लाईफ पार्टनर असेल. तुला ती सिंड्रेलाची गोष्ट माहितीये? सांगेन कधीतरी. एक विचारू तुम्हाला? हे पैंजण माझं आहे म्हणून, म्हणजे या पैंजणामुळे तुमचा जीव वाचला होता आणि तुमचं ऍक्सिडेंट झालं होतं तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मीच घेऊन गेले होते. म्हणून तुम्ही होकार दिलाय का लग्नाला? हाच प्रश्न मी स्वतःला सुद्धा विचारला नेत्रा, आणि मला उत्तर मिळालं नाही. म्हणजे आज हे पैंजण मिळालं नसतं तरी एवढं नक्की की आपल्या दोघांमध्ये काहीतरी अनसेड, अव्यक्त होतं. आपल्याला काही न बोलता एकमेकांची मनं कळायची. आपली फ्रेंडशिप न बोलताही बरंच काही बोलून जाणं, हे खरंच खूप सुंदर होतं आणि आहे. मी हे सगळं जरा खूप फिल्मी बोलतोय ना, पण
पण नेत्रा खरंच मी माझं आयुष्य नाही इमॅजिन करू शकत तुझ्याशिवाय. तुला माहिती आपण किती वेगळे होतो. म्हणजे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असतात ना, एवढे वेगळे, कम्प्लीट अपोजिट. पण तरीही एकाच नाव घेतलं की दुसऱ्याचं निघतं आणि दुसऱ्याचं घेतलं की पहिल्याच. आणि म्हणूनच कदाचित आपण एवढे वेगळे असून सुद्धा तू रक्षा कवच म्हणून या घरात आलीस ते मला पटलेलं नसून सुद्धा तुझं माझ्यासोबत असणं, माझं तुझ्यासोबत असणं मला ऑड नाही वाटलं कधीच. मला आवडायची तुझी सोबत. आणि मग मी विचार केला की हे सगळं काय आहे एक्झॅक्टली. आणि मग मला आतून उत्तर मिळालं की एवढं सुंदर मन असणारी मुलगी या जगात शोधून नाही सापडणार. आणि मला जाणवायला लागलं नेत्रा की तूच माझ्या हॅपीनेसची डेफिनेशन आहेस. म्हणजे मी वाचलं होतं कुठेतरी की जर तुम्हाला सुखात आनंदात राहायचं असेल तर तुमच्या सुखाची व्याख्या शोधा. आणि मला माझ्या सुखाची व्याख्या सापडली आहे, जिचं नाव नेत्रा आहे. आणि आता अशा या जगातल्या सगळ्यात सुंदर मन असणाऱ्या मुलीला मी नकार कसा देऊ? आता कळलं मी लग्नाला होकार का दिला ते. नेत्रा, एक विचारू? खरं खरं सांगशील एकदम? तू माझं रक्षा कवच आहेस म्हणून तू लग्नाला होकार दिलास, हो ना? हो. नाही म्हणजे तसं नाही. नाही नेत्रा, इट्स ओके. तू रक्षा कवचस म्हणून लग्नाला होकार दिला असशील तर सी काय आहे नेत्रा, मला माझी लाईफ पार्टनर हवी आहे, बायको हवी आहे, रक्षा कवच नको आहे. साहेब नाही म्हणजे तर रक्षा कवच म्हणून नाही. मग नेत्रा, मला आज ऐकायचंय. सांग ना, का होकार दिलास तू माझ्याशी लग्न करायला? साहेब मी खरं सांगते. मी नाही नेत्रा, हे बघ, तुला काहीच कंपल्शन नाहीये. जर मी तुला नसेन आवडत तर नसेन आवडता. नेत्रा, हे बघ, आत्ता उगाच तू मला बरं वाटावं म्हणून हे सगळं नाही साहेब. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगते तेव्हा स्वतःला सुद्धा पहिल्यांदाच सांगते. साहेब मला आवडता तुम्ही.